अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज आहे अमावस्या आणि अमावस्येच्या दिवशी म्हणजे आजच हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तुम्ही पुढच्या अमावस्येला पण करू शकता, दर अमावस्येला करू शकता। जर तुमचे पैसे कोणाकडे अडकलेले असतील तर ते कसे सोडवायचे, आणि तुम्हाला जर बाहेर इंटरव्ह्यूला जायचंय किंवा तुम्ही बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यूला जाता परंतु सक्सेस होत नाही, तुम्ही त्यामध्ये पास होत नाही, अशा अनसक्सेसफुल गोष्टींसाठी हा आजचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। खूप सोपा आहे, करायचं काय आहे तुम्हाला ते सांगते। बघा, आपल्या बरेच काय होतं, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपले कुणाकडे तरी पैसे अडकलेले असतात किंवा आपण उसने दिलेले असतात आणि ते पैसे किंवा आपण काहीतरी विकलेलं असतं, काही घेतलेलं असतं, ती व्यक्ती आपल्याला पैसे आणून देत नाही। ती रक्कम कितीही स्वरूपात असू द्या, आपल्याला आपली रक्कम समोरचा व्यक्ती स्वतःहून आणून देत नाही। असे 6 महिने होता, वर्ष होतं, 2 वर्ष होतं, 5ही वर्ष होऊन जाता, असे अनेक दिवस होतात परंतु समोरचा व्यक्ती पैसे आणून देत नाही। एकच रेमेडी आपल्याला करायची आहे, उपाय म्हणा, सेवा म्हणा, तुम्ही काहीही म्हणू शकता। तुम्हाला करायचं काय आहे, तुम्हाला 11 किंवा 21 लवंगा घ्यायच्या आहे। आता या 11 किंवा 21 लवंगा तुम्ही 11ही घेऊ शकता, 21ही घेऊ शकता। शक्यतो तुम्ही 11 लवंगा घ्या आणि जर तुमच्याकडे जास्तीच्या असतील तर 21ही घेऊ शकता। आणि तुम्हाला कापूर घ्यायचा आहे। आता या कापुरासोबत ह्या लवंगा ज्या आहे ना, एक लवंग टाकत तुम्हाला महालक्ष्मी मंत्र म्हणायचा आहे। तुम्हाला महालक्ष्मीचा मंत्र जो येत असेल तो म्हणा, काहीही हरकत नाही, कारण की आपल्याला आपली लक्ष्मी मिळवायची आहे। आणि ती लवंग त्या कापुरासोबत तुम्हाला जाळायची आहे। अशा 11 लवंगा किंवा 21 लवंगा तुम्ही घ्या, लक्ष्मी मंत्र म्हणा। बघा, तुमचे जे अडकलेले पैसे आहे ना ते तुम्हाला आपोआप परत मिळतील। काही दिवसाच्या आतच तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल। तुम्ही हा जो उपाय आहे तो तुम्ही कमीत कमी 5 ते 7 अमावस्या करा, तुम्हाला तुमचे पैसे रिटर्न मिळतील। बऱ्याच जणांना 2 अमावस्या हा उपाय करून फरक जाणवलेला आहे। तुम्ही पण हा उपाय करून बघा, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुमचे अडकलेले पैसे तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचतात। समोरचा व्यक्ती ते पैसे थोडे थोडे का करून असे ना पण आणूनच देतो। आता ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यूला जात असतो, इंटरव्ह्यूला जाताना बऱ्याचदा अनसक्सेस होतो, बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू देतो, इतर गोष्टींमध्ये सुद्धा, तर आपल्याला यश येत नाही। अशा वेळेस इंटरव्ह्यूला जायच्या आधी तोंडामध्ये लवंग ठेवायचे आहे आणि लवंग खाऊन तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे। तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये सक्सेसफुल होणार। अतिशय छोटासा परंतु खूप प्रभावी उपाय आहे हा लवंगाचा, नक्की करून बघा। आणि तसंच शनी दोष असतो, तो निघत नाही लवकर, काही ना काही अडचण आपल्याला प्रत्येक कार्यात येत असते। अशा वेळेस देवासमोर जो तेलाचा दिवा आपण पेटवत असतो त्याच्यामध्ये 2 लवंगा तुम्हाला टाकायचे आहे। लवंगाचे हे उपाय आपल्या घरातले काय म्हणतात ना, कटकट जी असते त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये यश येत नाही ना, या सगळ्या गोष्टी आपल्या घरातून घालवून आपल्या घरामध्ये समृद्धी आणण्याचं काम करत असतात। लवंगांचे उपाय अतिशय प्रभावी आहेत, नक्की करून बघा। आज अमावस्या आहे, अमावस्येला सुद्धा तुम्ही हे उपाय करून बघा, फरक जाणवेल। तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।